पुस्तक आहेत. एका पाठ्यपुस्तकामध्ये 3री का 4थी या पाठ्यपुस्तकामध्ये गोयचो साहेब हा धडा आहे. मी सरकारला आणि शिक्षण खात्याला या शिक्षण खात्याद्वारे डिमांड करतोय आमच्या सगळ्याच्या वतीने की हा धडा जो आहे तो ताबडतोब त्या धडा काढून टाका. मगाशी ऍडव्होकेट रोशन सामंतने सांगितलंय की युके मध्ये एक पॅटिशन युनेस्को मध्ये पॅटिशन घातलं गेलं आणि याच्यात 3,000 ते 4,000 लोकांनी पॅटिशन वर त्या सही केलेल्या आहे. सही काय केलेली आहे? हे गोव्यातले लोक जे रोज टीव्हीवर येऊन छाती बडवतात, मी गोयकार हा गोयकार अशा पोरे बडवतात. बघा भडवे सारे या लोकांनी पॅटिशन केलंय. या लोकांनी पॅटिशन केलेलं आहे की आम्हाला वेगळा गोवा पाहिजे, वेगळ्या प्रकारचं पण राज्य पाहिजे. अशा हे सगळं आहे वेगळा देश पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आहे पॅटिशन मध्ये. आणि हे सगळं जे आहे हे डिनॅशनलायझेशन आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला माहित आहे की वॉरेन आदमाने काय सांगितलेलं आहे त्यात तो उल्लेख झालेला आहे की अशाच प्रकारची मागणी आहे. हे पॅटिशन मध्ये टाकलेलं आहे तशाच प्रकारची मागणी आता या आदमाने केलेली आहे. या आदमाला सांगा आम्हाला आदमाव प्रकार जो आहे याला आम्ही घाबरत नाही हिंदू, लक्षात ठेवा. कारण चर्चिल आदमाव जो आहे तो सुद्धा मध्ये मध्ये धमकी देतो हिंदू नाही इकडे. या चर्चिल आदमाला विचारा वास्को मध्ये किंवा आता संभाजीनगरला म्हणतो इकडे हा सप्ताह बंद करायला आला होता मध्ये. याला अशा प्रकारचा झोडला या चर्चिल आलेमाला हिंदूने तीच गरज आहे ती या वॉरेन आलेमाची होणार आहे. त्यामुळे तू सांभाळ. आणि शेवटचा भाग जो आहे या सगळ्या विषयाचे आपण हिंदू एकता मंच म्हणून आपण सरकारकडे मागणी करतोय की या संदर्भात सगळा हा विषय जो आहे याचं एक SIT ही गठन व्हावी आणि SITच्या माध्यमातून हा सगळा जो गोंधळ चाललाय गोव्यामध्ये तो स्पष्ट होईल. एक स्वतंत्र रचना या संदर्भात होईल आणि याची चौकशी होणार आहे. हे जे कोण आता बाहेर पळाले ज्याच्यावर केसेस झाले ते सापडत नाही म्हणतायत हे सगळ्यांना एकत्र आणावं लागणार. जी आपली मंदिरं पाडली गेली म्हणजे ओल्ड गोव्याला आपल्याला माहित आहे शंकराचं मंदिर आहे त्याच्यावर चर्च उभी गेलेली आहे आणि चर्चच्या वरती अजून क्रॉस लागत नाही हे आपण मानत. त्यामुळे या सगळ्या ठिकाणचे उत्खनन झालं पाहिजे. विजयदुर्ग असेल साकवाडला इथे उत्खनन झालं पाहिजे. हे सगळं जर करायचं असेल तर SIT जी आहे ती झाली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय जे आहे ते SIT सरकारला असू शकतो. आणि त्यामुळे शेवटी सरकारने हे सगळे डिमांड आमचे जे आहे हे मान्य केलं पाहिजे. नाही तर पुढच्या वेळी आपण हे सगळं सरकारच्या दरबारी ही मोठी हिंदूंची संख्या ही तुमच्या दरबारी येऊन बसणार आणि तुम्हाला काय धडा झोपवायचा तो आपण पुढच्या काळात शिकू. कारण निवडणूक जवळ येत आहे, निवडणूक जवळ येत आहे आणि जे हिंदू या पार्टीवाल्यांचे बूट चाटायला बसते आज ते आले नाही. सगळे बूट चाटायला बसते त्यांचे तर ते आज आले नाही. त्यांना सांगतो आम्ही त्यांना सतर्क करतो की हिंदूसाठी तुम्ही सगळे एकत्र या. हे सगळे अनेक प्रश्न जे आहेत या प्रश्नामागे तुम्ही उभे राहा. तुम्ही उगाच त्या आमदारांच्या मागे उभं राहून आपला वेळ आपला धर्म जो आहे या धर्माच्या रक्षणासाठी आपण पुढे या असं मी त्यांना आवाहन करतो. आणि आजची सभा जी आहे ही आभार प्रदर्शनामध्ये संपणार आहे. धन्यवाद. हे आपण पोलीस स्टेशनमध्ये आहोत. आम्ही
तिथून आता पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहोत, तिकडे मेमोरंडम देणार आहोत या संदर्भात SIT फॉर्म करा म्हणून. तसंच आता मी 3 वाजता हायकोर्ट मध्ये डायरेक्ट ही कॉपी पाहिजे तर मी पत्रकारांना देऊ शकतो. हायकोर्ट मध्ये ही ऑलरेडी एंट्री दिलेली आहे की अशा प्रकारचं SIT ही झाली पाहिजे लवकरात लवकर. तेच आम्ही निवेदन जे आहे ते इकडे घेऊन जाणार आहोत आणि निवेदन दिल्यानंतर आपल्या इकडचा कार्यक्रम जो आजचा आहे हा संपणार आहे. सगळ्यांना धन्यवाद.